नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या एपिसोडला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे व्यंकू महाराजांना श्रीकलाची काळजी वाटत असते की तिला वाईट वाटत असेल तर तू एकदा बोलून घे शकू, असं सगळं होतं. मीनवाईल इकडं गोपाळ आणि पप्यामध्ये काय डिस्कशन झालं, कसा तो विचित्र आणि विक्षिप्त वागत होता हे सगळं इंदूकडे येतं आणि इंदूला थोडा संशय आलेला असतो की बाबा काहीतरी नक्कीच गडबड आहे. तर मीनवाईल इकडे अजून कोणी नाही तर मोहितची एंट्री होणार आहे आणि मोहितच्या बरोबर काहीतरी डील झालेली आहे जिचं कोणाला काहीच सुगावं नाही. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत व्यंकू महाराज बाहेर जात असतात तेव्हा शकुंतला की म्हणतात एवढ्या थंडीमध्ये तुम्हाला खरंच बाहेर जायची गरज आहे का, थोडा घरामध्ये आराम करा ना. तेव्हा ते म्हणतात काम खरंच खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे चालले आहे. तेव्हा ते म्हणतात की एक गोष्ट आठवण ठेव, आता थंडीचे दिवस आहेत, तुला आजार पण लवकर लागू शकतं, म्हणून स्वतःच्या गोळ्याच्या वेळा काही विसरू नको. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात मी विसरली तरीही काही हरकत नाही, पण श्रीकला आहे ना तिला सगळं आठवण येतं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात बरं झालं तू श्रीकलाचा विषय काढला, कालचं बोलणं आणि वागणं तिला थोडं मनाला दुखावलेलं असेल. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात पण इंद्रायणी ही चुकीची वागली ना. तेव्हा ते म्हणतात इंद्रायणीच्या मनात तसं काही नसेल ग, तू एकदा तिच्याशी बोलून घे, मुलगी थोडी हळवी आहे, मग तिच्या मनावरती या सगळ्याचा परिणाम झाला असेल, त्याच्यामुळे तू जर एकदा तिच्याशी सविस्तर आणि छान प्रकारे बोलली ना तर तिच्या मनातला जो काही गैरसमज आहे ना तो सगळा दूर होईल आणि गोष्टी चांगल्या होऊ शकतात. तेव्हा शकुंतला की म्हणतात तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी एकदा तिच्याशी बोलून घेते. पण त्यांना महाराजांचं बोलणं काही पटलेलं नसतं, थोडं मनामध्ये त्यांच्या आडकाठी दिसत असते, म्हणून त्या थोड्या नाखुशच असतात. तर दुसरीकडे पप्या इकडे इंदूला भेटतो आणि म्हणायला लागतो हा गोपाळ ना सावराबावरा का झाला आहे मला हेच कळत नाही. तेव्हा इंदू विचारते काय झालंय नेमकं, तुला बोलायचं काय आहे. तेव्हा तो सांगतो हे बघ, काल जेव्हा मी गोपाळला माझ्या घरामध्ये नेलं ना त्याला मी विषय काढला की तू मंदिरामध्ये पौर्णिमेला छान कीर्तनाला आला, देवासमोर डोकं ठेवलं, हे किती छान झालं ना. तेव्हा गोपाळ चिडून तिथून निघून गेला होता आणि या सगळ्याचा मला काही समजलं नाही की रात्री तो विठुरायाच्या मंदिरात येतो, त्यांची सेवा करतोय आणि सकाळी असं बोलतोय की मी नास्तिक आहे, मला त्याचं वागणं आणि बोलणं बिलकुल समजत नाही आहे, असं वाटते की त्याच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झाला आहे. तेव्हा इंदू म्हणते हे सगळं त्या श्रीकलाचे कारनामे आहेत, कारण की आजकाल गोपाळ काय वागतोय आणि काय करतोय ना याचा कोणालाच काहीच सुगावा लागत नाही आणि याच्याचमुळे तर गोष्टी जास्त खराब होत चालल्या आहेत. मला असं वाटते ती श्रीकला त्याला कशावरून ब्लॅकमेल तर करत नसेल ना, त्याच्यामुळे त्याला जबरदस्ती तिथे यायला लागलं असेल. तेव्हा तो म्हणतो काहीही असू शकतं, आपण याचा अंदाज बांधू शकत नाही. दुसरीकडे अधोक्षज आणि इम्रान चर्चा करत असतात की आपल्याला एक एक करून सगळ्या गोष्टी हँडल करायला लागणार आहेत. तू एक काम कर, मी जे डीलचं सांगितलं आहे ना त्यांच्याशी एकदा बोलून घे. तेव्हा तो म्हणतो मी बोलून तर घेईल, पण अधोक्षज महाराज फायनल डील तर तुम्हालाच करायला लागणार आहेत ना, कारण की तुम्हीच तर आपल्या दुकानाचे सर्व आहेत. तेवढ्यात तिथे मोहितची गाडी येते. मोहित त्यांना बघून म्हणायला लागतो काय गुड मॉर्निंग, काय चालू आहे. तेव्हा अधोक्षज त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तेव्हा मोहित म्हणायला लागतो काय हो, आम्ही स्वतः थांबून तुमच्यासाठी गुड मॉर्निंग केलं, पण तुम्ही तर आम्हाला भाव सुद्धा देत नाही, हे काही बरोबर नाही आहे, आपल्यातलं डील विसरलं का. तेव्हा अधोक्षज म्हणतो काय रे इम्रान याने आपल्या दुकानावरून काहीतरी घेतलं आहे का, म्हणजे कोणता मोबाईल वगैरे ऑर्डर केला आहे का. तेव्हा तो म्हणतो नाही हे तर ऑनलाईनवाले आहेत, हे कुठे आपल्या दुकानामध्ये येतील. तेव्हा तो म्हणायला लागतो जोक चांगला होता, पण डील तुम्ही विसरला का, एवढी मोठी डील झाली आहे आणि ती डील तुम्ही कशी काय विसरू शकता. तेव्हा अधोक्षज म्हणतो तुम्हाला नेमकं बोलायचं काय हो, मला खरंच समजत नाही कसली डील आणि कशाबद्दल हे सगळं सुरू आहे. तेव्हा तो म्हणतो मला असं वाटते तुमच्यावरती कामाचा जरा जास्तच प्रेशर आहे, पण ठीक आहे आता आपण पार्टनर आहोत ना, मग आपण त्याच्या हिशोबानेच बोलू. आता तुम्ही थोड्या गडबडीत दिसताय, तुम्ही तुमची कामं करा, नंतर आपण निवांत भेटू आणि या सगळ्यावरती बोलू. अधोक्षजला त्याचं बोलणं थोडं खटकलेलं असतं. मोहित राम करून तिथून निघून जातो, पण अधोक्षज बारकाईने सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेला असतो. तर दुसरीकडे श्रीकला इकडे वाट बघत असते की कोणी किचनमध्ये कधी येते आणि कधी मी माझा डाव साधायला सुरुवात करते. ती इकडे तिकडे बघते पण कोणी येत नसतं. थोड्या वेळानंतर तिचं लक्ष जातं की तिथे शकुंतला काकी येत आहे. ते बघता ती लगेच देवाराच्या जवळ जाते, स्वतःच्या हातावरती एक जळता कापूर ठेवते आणि
जोरजोरात रडायला लागलेली असते की माझ्यामुळे माझ्या घराचं सगळं वाईट झालं. तेवढ्यात तिथे शकुंतला काकी येतात आणि त्यांच्याच मागोमाग इंद्रायणी आणि नारायणी ताई सुद्धा येतात. शकुंतला काकी लगेच तिच्या हातातून कापूर खाली टाकतात आणि म्हणायला लागतात, काय करत होती? हे सगळं करायची काय गरज आहे? तेव्हा ती म्हणते, हे सगळं का झालं मला खरंच समजत नाही. मी त्या बाईवरती विश्वास ठेवला होता आणि तिने माझा विश्वासघात केला. हे सगळं इंद्रायणी ताई ज्या अँगलनी बोलत होते ना त्यांनीच बरोबर बोललं आहे. तेव्हा नारायणीताई इंदूकडे खूप रागाने बघायला लागतात. इंदूच्या मनामध्ये अक्षरशः राग आलेला असतो पण ती स्वतःला आवरत असते. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, अगं जाऊ दे, याच्यामध्ये तुझी चूक नाही आहे, जे व्हायचं आहे ते होणारच आहे. तेव्हा ती म्हणतात, पण इंद्रायणीताई बरोबरच बोलत होत्या ना, मी जर त्या बाईला इन्फॉर्मेशन दिली नसती तर एवढं सगळं घडलंच नसतं ना. माझ्याचकडून खूप मोठी चूक झाली आहे, मीच चुकीची आहे. तेव्हा नारायणीताई पुन्हा इंदूकडे रागाने बघायला लागतात. तेव्हा इंदू थोडी चिडलेली असते. तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते, माझ्या घरच्या भोळ्या लोकांचा तू फायदा घेते ना, पण श्रीकला तुझा डाव मी जास्त दिवस शिजू देणार नाही. बघ, तुझं सगळं पितळ आहे ना ते लवकरच मी सगळ्यांसमोर उघडं करेल, तू बघतच राहा. तर दुसरीकडे पप्या आणि इंदू भेटलेले असतात. तेव्हा ती म्हणते, ही श्रीकला दिवसेंदिवस काही ना काही नवीन उद्योग करतच आहे. तेव्हा तो म्हणतो, पण आता आपण करायचं काय? ह्या गोपाळचं तर मला समजतच नाही, तो काय वागतोय काय नाही. आपल्याला त्याचं काहीतरी करायला लागेल, नाहीतर त्याचा पुरता माकड झालेला आहे. तो आपला लहानपणीचा फ्रेंड आहे, त्याला तर आपल्याला वाचवायला पाहिजेच ना. तेव्हा ती म्हणते, तुझं म्हणणं बरोबरच आहे, पण तो असं का वागतोय हे कशामुळे असेल? पण आपला विठुराय आहे ना, तो आपला पाठीराखा आहे, तो नक्कीच आपल्याला काही ना काही मार्ग देईल. तेवढ्यात तिचं लक्ष श्रीकलाकडे जातं आणि इंदू म्हणायला लागते, इथे विठुरायाचं नाव काढलं आणि बघ आपल्याकडे संधी सुद्धा आली आहे. तेव्हा पप्या म्हणतो, कसली संधी? तुला नेमकं बोलायचं काय आहे? तेव्हा ती म्हणते, हे बघ, मला असं वाटते ही श्रीकला आहे ना, ही त्या बाईलाच भेटायला चालली असेल, कारण की त्या बाईला तिला सावध करायचं असेल. तेव्हा तो म्हणतो, कशावरून ग, तुला हे कसं वाटलं? तेव्हा ती म्हणते, अरे तू विसरला का, पोलिसांकडे त्या बाईचा स्केच आहे, मग ते कधीही त्या बाईला पकडू शकतात ना, मग श्रीकला फसू शकते, त्यामुळे ती या बाईला सावधच करायला चालली असेल, माझी खात्री आहे. तेव्हा तो म्हणतो, मग आता आपण काय करायचं? तेव्हा इंदू म्हणते, आता मी आहे ना, आता मी तिचा पाठलाग करते आणि काही ना काही नक्कीच पुरावा घेऊन येते. तेव्हा तो म्हणतो, मग मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो. हे प्रकरण वाटतं तेवढं साधं नाही आहे, उगाच अंगाशी आलं तर. तेव्हा तो म्हणतो, एका कामाला 3-3 लोकांची काय गरज आहे? तेव्हा म्हणतो, 3 लोक कोण आहेत ग, तुला नेमकं बोलायचं काय आहे? तेव्हा ती म्हणते, मी, माझा पाठीराखा आहे ना बरोबर, मग तो असताना कोणाला टेन्शनच नाही. ती लगेच विठुरायासमोर नतमस्तक होते आणि पुन्हा तिच्या मार्गावर लागते. इंदू धावत पळत इकडे श्रीकलाचा पाठलाग करत असते. तेवढ्यात श्रीकलाला संशय येतो आणि इंदू पटकन एका ड्रमच्या मागे लपून जाते. श्रीकला मागे वळते आणि 1-2 मिनिटं तिथे बघायला लागते की कोणी आहे का. तिचं पूर्णपणे लक्ष असतं की कोणी आपल्या मार्गावर तर नाही ना. तेवढ्यात इंदू पुन्हा येते आणि इंदू सुद्धा ट्रायरमध्ये बघून पुढे सरसावते. इकडे श्रीकला मेन रस्त्यावरती जात असते. इंदू ही तिचा हळुवारपणे पाठलाग करत असते की कोणी आपल्याला बघावं नाही. इंदू एकदम शांत आणि सतर्क असते. पण तेवढ्यात मुलांची एंट्री होते. ते जोरजोरात इंदुताई अशी हाक मारतात आणि ते ऐकता श्रीकला अक्षरशः बावरून जाते की बरं झालं ह्या मुलांमुळे मी वाचली, नाहीतर आता ही माझ्या मार्गावरती पोचली असती. तेवढ्यात इंदू विचारते, काय झालं मुलांनो, शांत व्हा पहिले. तेवढ्यात श्रीकला संधीचा वापर करते आणि तिथून पसार होऊन जाते. हे बघता इंदू मुलांना म्हणते, थांबा मला जाऊ दे. इंदू पुढे सरसावते. ती आजूबाजूच्या दोन्ही रस्त्यांकडे बसते, पण तिच्या हातून श्रीकला निसटलेली असते म्हणून इंदूला थोडं वाईट वाटत असतं. ती रागामध्ये घरामध्ये येते. तेव्हा तिचं लक्ष गोपाळकडे जातं. गोपाळ सोफ्यावरती निवांत पडलेला असतो. तेव्हा इंदू विचार करते, जाऊ दे, हा मला किती हडतूड करत असला ना तरी माझा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड आहे. मी असं कसं काय त्याला सोडू शकते? मला एकदा त्याच्याशी बोलायला पाहिजे, त्याची विचारपूस करायला पाहिजे. इंदू लगेच गोपाळच्या जवळ जाते आणि म्हणते, काय रे गोपाळटोप्या, कसं आहेस, बरं वाटते ना? तेव्हा तो म्हणतो, त्याच्याशी तुझं काय घेणं देणं? तेव्हा ती म्हणते, अरे मी तुझी लहानपणीची फ्रेंड आहे म्हणून तर तुला विचारते ना. तेव्हा ते म्हणायला लागतो, हे बघ, माझी काळजी करण्यासाठी माझी बायको आहे, मग
उगाच माझ्यावरती तू हक्क दाखवायला येऊ नको. तेव्हा इंदू म्हणते हक्क नाही रे, त्या श्रीकलामुळेच तुझं आयुष्य बर्बाद होत आहे, जरा तिच्यापासून सावध राहा. तेव्हा तो म्हणतो काय रे, तू आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतेस का? तेव्हा ती म्हणते काय भांडणं लावण्याचा प्रयत्न करते, मी जे खरं आहे ते तुला सांगत आहे, तू काय वागतो ते तुझं तुलाही कळत नाही. तेव्हा तो म्हणतो हे बघ, मी तुला स्पष्टपणे सांगतोय, माझ्या बायकोच्या आणि माझ्यामध्ये यायचं नाही आणि तू तर माझ्यापासून 4 हात लांबच राहा. माझ्या बायको विरुद्ध मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. तो लगेच तावा तिथून निघून जातो. तेव्हा इंदू विचार करते हे सगळं काय आहे, हा असा का वागतोय, एवढा हुशार माणूस अचानक असा बुद्धिहीन सारखा वागायला लागला आहे, मला खरंच समजत नाही याचं चाललं काय आहे, जे काही करतोय ते सगळं हा विसरू कसा काय शकतो. तिला थोडी काळजीच वाटत असते की गोपाळचं नेमकं प्रकरण तरी काय आहे. दुसरीकडे श्रीकला इकडे रत्नावती खूप चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते काय ग, तुझ्यामुळे सगळा घोळ झाला आहे, तुला माहितीये का तुने किती मोठ्या संकटामध्ये आपल्याला टाकलं आहे. तेव्हा ती म्हणते याच्यामध्ये पूर्ण दोष माझा नाही आहे. तेव्हा श्रीकला म्हणते काय माझा दोष आहे का, तुलाच अतिघाई झाली होती ना, म्हणून त्या दादा सराफांकडे जाऊन तू ते बांगडी विकली आणि त्याच्याचमुळे आता पोलीस आपल्या घशापर्यंत आले आहेत, हे सगळं तुझा दोष आहे. तेव्हा ती म्हणते मी तुझ्याकडून कितीतरी वेळा पैसे मागितले, तुम्हाला दिले का? तेव्हा ती म्हणते पैसे पैसे पैसे, सतत नुसता पैशांवरती तुझा रडगाणा सुरू असतो, पैसे घेऊन तुला जायचं कुठं आहे, जर पोलिसांनी तुला पकडलं ना सगळ्या गोष्टी वाटोळ होऊ शकतात. तेव्हा ती म्हणते काय ग, माझ्यावरती भडकू नको, मी जे काही आहे ना ते सरळ सांगते, तू फक्त मला आश्वासन देत होती की आज पैसे देशील, उद्या पैसे देशील, मला पोट भरण्यासाठी पैशाची गरज असते हे आठवण ठेव. तेव्हा ती म्हणते 2 दिवस उपाशी राहिली असती ना तर मेली नसतीस तू, पण आता तू जे गावकऱ्यांसमोर सोनारासमोर विकून जे काही केलं आहेस ना त्यामुळे तुझी पुरती वाट लागू शकते आणि तू फसली तर माझी सुद्धा वाट लागेल. एवढा मी चांगला प्लॅन केलेला तुझ्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो. तेव्हा ती म्हणते आता करायचं काय आहे ते मला सांग. तेव्हा ती म्हणते तुला माहितीये का, त्या लोकांकडे तुझा स्केच आहे आणि ते कधीही तुझ्या घशापर्यंत येऊ शकतात. आणि एक गोष्ट आठवण ठेव, आता तुला काही हवं असेल, काही नसेल ना तर तू मला फक्त आणि फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे, मला कॉल सुद्धा करायचा नाही. मी स्वतः येईल आणि तुझी काय गरज आहे ना ती स्वतः पूर्ण करेल, पण उगाच मला कधीही कॉल करायचा नाही. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, तू जे बोलते ते मी मान्य करेल. तेव्हा ती म्हणते मान्य करावंच लागेल, यावेळेला तुझे नखरे मी सहन करणार नाही, या घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही. तुला माहितीये ना ती इंदू आपल्या मार्गावरती आहे, तिला कसा बसा चकमा देऊन मी आली आहे, ती आता सुद्धा माझा पाठलाग करत होती. तिला समजलं ना की तू इथे आहेस मग तर तू पुरती अडकून जाशील आणि मी सुद्धा अडकेल, म्हणून यावेळेला तुला जरा जास्त सतर्क राहायला लागणार आहे. थोड्या वेळानंतर इकडे इंदू घरी येत असते, तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज सुद्धा येतात आणि ते नैवेद्याचं ताट घेऊन जात असतात. तेव्हा ते विचारतात काय ग, तुझी तर शाळा झाली होती ना, मग तू कुठे गेली होती? तेव्हा ती म्हणते बचत गटाची मीटिंग होती, त्याच्यासाठी जाणं गरजेचं होतं, तेच आता संपून आली आहे, पण तुम्ही कुठे चालले आहेत? म्हणजे मला काय म्हणायचंय माहिती का व्यंकू महाराज, आजचा नैवेद्य जर गोपाळने आपल्या विठुरायाला दाखवला तर चांगलं होईल ना, किती छान वाटेल ना. तेव्हा ते म्हणतात ही तर खरंच खूप छान कल्पना आहे, थांब जरा मी गोपाळला आवाज देतो. गोपाळ गोपाळ. तेवढ्यात गोपाळ खाली येतो आणि म्हणायला लागतो मला एकदा आवाज दिला तरी ऐकायला येतोय, बोला काय झालं? तेव्हा ते म्हणतात अरे तू एक काम करतोय का, आज विठुरायाचा नैवेद्य तू दाखवतो का? तेव्हा तो म्हणतो तुम्ही हे सगळं मला कसं काय बोलू शकता, मी मंदिरामध्ये कधीच चढत नाही हे तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इंदू म्हणते काय रे तू असं का बोलतोय, तू तर मंदिरामध्ये जातोस ना. तेव्हा तो म्हणतो तुमचा काही गैरसमज होत आहे का, मी पहिल्यापासून कधीच मंदिरामध्ये जात नाही आणि जाणार सुद्धा नाही, माझा देवावरती विश्वास नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, उगाच तेच मला उगाळू नका. हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराजांना अक्षरशः धक्काच लागलेला असतो की हे सगळं प्रकरण काय आहे. इंदूने खरं खोटं तिथल्या तिथे केलेलं असतं. पुढील भागात आपण बघणार आहोत. इंदू आणि व्यंकू महाराज इथे उभेच असतात, तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि म्हणते बाबा अजून तुम्ही नैवेद्य दाखवलं नाही का, जेवणाची पानं वाढायची आहेत. तेव्हा व्यंकू महाराज तिच्याकडे थोड्या रागाने बघत असतात. तेव्हा इंदू म्हणायला लागते काय ग, मला एक प्रश्न हा पडला आहे, व्यंकू महाराजांनी आता गोपाळला विठुरायासमोर नैवेद्य दाखवायला सांगितलं तर तो स्पष्टपणे म्हणाला की त्याचा देवावरती विश्वास नाही आहे, तो नास्तिक आहे, तो कधी असं करू शकत नाही, हे शक्यच नाही आहे. मग त्या दिवशी तू त्याला मंदिरामध्ये कसं आणलं, काही केलंस का, जबरदस्ती त्याच्यावरती करून त्याला तिथे घेऊन आली होती. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं श्रीकलाचं भांड व्यंकू महाराजांसमोर तरी फुटेल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये
नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.